चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया पुढील प्रश्न. बघा मित्रांनो, पुढील प्रश्न कसा आहे. ताशी 24 किमी वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात. तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल? बघा मित्रांनो, हा प्रश्न एकदम सोपा आहे. काय करायचं, हे 2 तास 30 मिनिटे ना याला तासात कन्वर्ट करायचं. म्हणजे हे 2 तास 30 मिनिटं म्हणजेच 2 तास 5 मिनिट, बरोबर. आता हे झालं असं तासात कन्वर्ट. मग आता इथं प्रश्न बनतो बघा. 24 गुणिला हे 2.5 भागीला हे 30 किलोमीटर. चला आता यांची सोडून घ्यायचं. तिथं पॉईंट आहे ना, पॉईंटसारखा करून घ्यायचा. मग हे 24 गुणिला हे 2.5 पॉईंटसारखा करायचा आपल्याला. मग मी इथं 25 लिहिणार आणि एक शून्य मी या 300वर वाढवणार. हा इथला पॉईंट आपण काढून इथं दिला. मग आता काय होणार, इथे होणार काटाकाटी. मग 24 गुणिला 25 भागीला 300. त्यांची काटाकाटी करायची. कसं सोडणार मग तुम्ही, द्या आता भाग देऊ. 5 1 5, 5 6 30, 5 5 25. परत भाग जातो. 5 1 5, 12 5 60, 12. इथं 12 आहे. 12 1 12, 12 2 24. म्हणजे आपलं उत्तर आलं 2 तास. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा प्रश्न समजला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.